नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू IASच्या लोकसत्ता वृत्तपत्र या सिरीजमध्ये। आज आपण दिनांक 13 मेचा जो आपला लोकसत्ता पेपर आहे त्याला इन डिटेलमध्ये या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। चला तर आजच्या लोकसत्ता पेपरचं ॲनालिसिस आपण सुरू करूया। या ठिकाणी पहा, पेज क्रमांक 1 वरती आपल्याला एक न्यूज पाहायला भेटते। तर न्यूज अशी आहे, किरकोळ महागाईचा 1.5 वर्षातील निश्चांक। म्हणजे मागच्या 1.5 वर्षामध्ये जो किरकोळ महागाईचा दर आहे तो कमी झालेला आपल्याला दिसतो। आणि मागचा जो एप्रिल महिना होता, मागच्या एप्रिल महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर आपल्याला 4.70% खाली आलेला दिसतो। मग या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, परंतु जो हा किरकोळ महागाईचा दर आहे हा दर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि भारतामध्ये जी चलनवाढ आहे किंवा वस्तूची भाववाढ आहे ती कशा प्रकारे मोजली जाते, तिचं मोजमाप कशा प्रकारे केलं जातं याची माहिती या ठिकाणी आपण घेऊया। कारण या न्यूजच्या आधारावरच आयोग आपल्याला क्वेश्चन विचारू शकतं। तर या ठिकाणी पहा, भारतामधील जी काही चलनवाढीचा दर आहे तो मोजण्यासाठी आपण प्रामुख्याने 2 प्रमुख निर्देशांकांचा वापर करतो, ज्यामध्ये सुरुवातीचा आहे किंवा सर्वात पहिला आहे खाऊक किंमत निर्देशांक, ज्याला होलसेल प्राइस इंडेक्स किंवा WPI असंही म्हणतात। मग या ठिकाणी खाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय ते जरा एकदा समजून घेऊ। वस्तूच्या खाऊक किमतीची सर्वसाधारण पातळी दर्शविणारा जो कोणता निर्देशांक असतो त्याला आपण खाऊक किंमत निर्देशांक म्हणतो। खाऊक किंमत निर्देशांकामध्ये ज्या वस्तूच्या किमती आहेत त्या मोठ्या स्तरावर किंवा लार्ज स्तरावर त्यांचं मोजमापन केलं जातं। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण अशा पिक्चरमध्ये ग्राहक वर्ग दिसत आहे, परंतु ज्या वस्तूंच्या किमती किंवा ज्या वस्तू अजूनही ग्राहकापर्यंत पोहोचवल्या नाही आहेत त्या उत्पादन आणि व्यापारी या साखळीमध्येच आहेत। या साखळीमध्ये त्या वस्तूंची जी किंमत आहे ती जी किंमत आपण मोजतो यालाच खाऊक किंमतीचा निर्देशांक असं म्हणतात, यालाच होलसेल प्राइस इंडेक्स किंवा WPI असे म्हणतात। मग या ठिकाणी जो WPI आहे तो वस्तूंच्या खाऊक किमतीवर मोजला जातो, म्हणजे वस्तूंच्या ओव्हरऑल किमतीवर तो मोजला जातो। मग हा जो WPI आहे किंवा खाऊक किंमत निर्देशांक आहे तो जाहीर कोण करतं, तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील जे आर्थिक सल्लागार विभाग आहे तो विभाग WPI जाहीर करतो प्रत्येक महिन्याला। त्या ठिकाणी पहा, आपण WPI सप्टेंबर 2000 पासून जाहीर करण्यास सुरुवात केली आहे। मग या ठिकाणी प्रोफेसर अभिजित सेन जो कार्यगट होता, ज्याची की स्थापना 2005 मध्ये केली होती, त्या कार्यगटाने WPI निर्देशांक जाहीर करावा किंवा प्रदर्शित करावा अशी शिफारस सरकारला केली होती। मग अभिजित सेन कार्यगटाच्या शिफारशीवरून आपण 14 सप्टेंबर 2010 पासून हा WPI निर्देशांक या ठिकाणी प्रदर्शित करत आहोत। या ठिकाणी प्रोफेसर अभिजित सेन कार्यगट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर WPI आपण कोणत्या सालापासून प्रदर्शित करत आहोत, तर 2010 सप्टेंबर 2010 हा एक पॉईंट आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा आहे। या पॉईंटला तुम्हाला स्टार करायचं आहे। त्याचबरोबर जो WPI आहे तो कोणाकडून जाहीर केला जातो, तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील जे आर्थिक सल्लागार विभाग आहे त्या विभागामार्फत तो जाहीर केला जातो। हा एक पॉईंट आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचा आहे। ज्या पॉईंटना या ठिकाणी मी स्टार केला आहे ते सर्व पॉईंट्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। त्याचप्रमाणे जो WPI आहे तो जाहीर करण्यासाठी आपण आधारभूत वर्षाचा वापर करतो। मग याच्या अगोदर 2004 ते 5 हे आधारभूत वर्ष होते, त्या आधारभूत वर्षाचा आधार घेऊन आपण WPI जाहीर करत असू। परंतु आपण या ठिकाणी एक आधारभूत जे वर्ष आहे ते चेंज केले आहे आणि ते आहे 2011 ते 12 हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि जे नवीन आधारभूत वर्ष आहे
ते कोणत्या सालापासून लागू झाले, तर ते नवीन आधारभूत वर्ष 2017 या सालापासून लागू झाले आहे. आणि नवीन आधारभूत वर्षाची शिफारस कोणत्या कार्यगटाने केली होती, तर या ठिकाणी हा सौमित्र चौधरी कार्यगट जो आहे त्या कार्यगटाने या ठिकाणी नवीन आर्थिक वर्षाची या ठिकाणी किंवा नवीन आधारभूत वर्षाची शिफारस केली होती. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपणासाठी आहे की याच्या अगोदरचे आधारभूत वर्ष कोणते होते, हा एक पॉईंट झाला. त्यानंतर नवीन आधारभूत वर्ष कोणते आहे, हा दुसरा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि तिसरा पॉईंट जो आहे तो आहे की नवीन आधारभूत वर्ष जे आहे त्यानुसार WPI कधीपासून लागू करण्यात आला, तर 2017 पासून. आणि त्यासंबंधी असणारा कार्यगट कोणता, तो आहे सौमित्र चौधरी. हे 4 पॉईंट या लाईनमध्ये आपणासाठी खूप महत्त्वाचे आहेत, यावरती तुम्ही फोकस केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण WPI काढतो, होलसेल प्राइस इंडेक्स काढतो, तेव्हा 676 वस्तू आपण विचारात घेतो. म्हणजे ज्या मानवी जीवनासाठी महत्त्वाच्या 676 वस्तू आहेत त्या वस्तूचा किंमत निर्देशांक काढताना आपण काय करतो, WPIचा वापर करतो किंवा त्या वस्तूंचा आपण WPIचा निर्देशांक काढताना वापर करतो. मग 676 या ज्या वस्तू आहेत यांची विभागणी आपण 3 गटामध्ये केलेली आहे, ज्यामध्ये नंबर 1 चा गट आहे प्राथमिक वस्तू, की ज्यामध्ये आपणास 102 वस्तू दिसतात. नंबर 2 चा गट आहे इंधन गटातील वस्तू, ज्यामध्ये आपणास 19 वस्तू दिसतात. आणि शेवटचा जो गट आहे तो आहे उत्पादित वस्तू, ज्यामध्ये आपणास 555 वस्तू दिसतात. मग या ठिकाणी जो आयोग आहे तो क्वेश्चन विचारू शकतो की WPIचं मापन करताना आपण 676 वस्तू घेतो आणि त्या ठिकाणी त्या वस्तूंची विभागणी 3 गटामध्ये करतो. तर या 3 गटामध्ये सर्वाधिक वस्तू असणारा गट कोणता, तर ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तो आहे उत्पादित वस्तूंचा गट नंबर 1 वरती राहील, प्राथमिक वस्तूंचा गट नंबर 2 वरती राहील आणि नंबर 3 वरती आपल्याला इंधन गटातील वस्तू दिसतील. अशा प्रकारे हे 3 पॉईंट या ठिकाणी या पॉईंटमध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. जो WPI आहे किंवा ज्याला आपण खाऊक किंमत निर्देशांक म्हणतो, तो याच्या अगोदर प्रत्येक आठवड्याला जाहीर केला जात असे किंवा काढला जात असे, परंतु नंतरच्या दिवसामध्ये तो दर महिन्याला काढला जातो. म्हणजे आता प्रत्येक आठवड्याला WPI काढला जात नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, याला IMP करा किंवा काहीही करा, सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आहे WPI मध्ये फक्त आणि केवळ वस्तूंचा समावेश होतो, यामध्ये सेवांचा समावेश केला जात नाही. हा पॉईंट सर्वाधिक महत्त्वाचा आहे, तो तुमच्या लक्षात असलाच पाहिजे, तो तुमच्या ध्यानात राहिलाच पाहिजे. तर पुढचा जो निर्देशांक आहे तो आहे CPI, ज्याला की कंझ्युमर प्राइस इंडेक्स किंवा ग्राहक किंमत निर्देशांक असे म्हणतात. मग ग्राहक किंमत निर्देशांक आपण कशाला म्हणतो, ग्राहक उपयोगी ज्या वस्तू आहेत आणि ज्या सेवा आहेत त्यांच्या किरकोळ किमतीची जी काही सर्वसाधारण पातळी दर्शवली जाते, तो दर्शवणारा निर्देशांक म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक होय. तर CPI मध्ये वस्तूंच्या किरकोळ किमतीचा विचार केला जातो. म्हणजे जेव्हा X नावाची वस्तू ग्राहकांच्या हाती येते तेव्हा त्या वस्तूची जी किंमत असते ती किंमत CPI मध्ये गृहीत धरली जाते किंवा कंझ्युमर प्राइस इंडेक्सचं मोजमाप करताना ती किंमत या ठिकाणी गृहीत धरली जाते. मग या ठिकाणी जो CPI आहे ग्राहक किंमत निर्देशांक, तो जाहीर कोण करतं, तर केंद्रीय सांख्यिकी जी संस्था आहे ते CPI जाहीर करतात, ज्याला की आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन असंही म्हणतो. या ठिकाणी जो CPI आहे त्याचं बेस इयर काय आहे, कोणत्या बेस इयरचा आधार घेऊन CPI काढला जातो, तर बेस इयर आहे 2011-12. म्हणजे WPI आणि CPI या दोन्हीचे बेस इयर सेम आहे, परंतु जे CPI आहे त्यासाठी जे आपण 2012 हे आधारभूत वर्ष घेतलं आहे, त्या आधारभूत वर्षाचा आधार घेऊन 2015 पासून आपण CPIची मोजणी सुरू केली. आणि WPI मध्ये ते काय होतं, तर WPI मध्ये ते 2017 पासून आपण नवीन आधारभूत वर्षाचा आधार घेऊन WPIची मोजणी सुरू केली होती. मग जो CPI आहे
तो बऱ्याच प्रकारामध्ये आपणास डिवाइड होताना दिसतो. त्यामध्ये एक आहे CPI-R. CPI-R म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर रुरल, म्हणजे ग्रामीण भागासाठी. CPI-U कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर अर्बन, म्हणजे शहरी भागासाठी. आणि नंबर 3चा आहे CPI-4C म्हणजे कंबाईन, ग्रामीण भाग आणि जो शहरी भाग आहे ज्याला आपण नागरी भाग म्हणतो, या ग्रामीण भाग आणि नागरी भागांचा एकत्र करून जो CPI काढला जातो त्याला CPI कंबाईन असे म्हणतात. त्यानंतर जर पुढे आपण विचार केला, CPI काढताना आपण ग्रामीण भागातील 448 वस्तू व सेवांचा विचार करतो किंवा 448 वस्तू किंवा सेवा आपण विचारात घेतो आणि शहरी भागामधील 460 वस्तू किंवा सेवांचा या ठिकाणी आपण विचार करतो. या ठिकाणी शहरी भागातील ज्या वस्तू किंवा सेवा आहेत त्यांची संख्या जास्त आहे. हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर जो CPI आहे, CPI मध्ये वस्तू व सेवांचा समावेश होतो. WPI मध्ये फक्त वस्तूंचा समावेश होत होता. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे जो CPI आहे त्याला कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असेही म्हणतात. कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे जीवन जगण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च दर्शवणारा इंडेक्स म्हणून आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्सकडे पाहू शकतो. त्याचप्रमाणे जो CPI आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स हा प्रत्येक महिन्याला किंवा दर महिन्याला याचा निर्देशांक काढला जातो आणि प्रत्येक महिन्याचा आधार घेऊन प्रत्येक वर्षाकाठी महागाई दर किती होता हे या ठिकाणी डिसाईड केलं जातं किंवा ठरवलं जातं. CPIचे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यामध्ये सर्वात नंबर 1चा आहे CPI-IW म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर किंवा औद्योगिक कामगार आपण त्यांना म्हणू. नंबर 2चा आहे CPI-AL. CPI-AL म्हणजे ॲग्रिकल्चर लेबर म्हणजे शेत मजूर आणि CPI-RL म्हणजे रुरल लेबर म्हणजे ग्रामीण भागातील कामगार. आणि शेवटी आपल्याला पाहायला भेटतो CPI-UNME. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आपण इन डिटेलमध्ये WPI आणि CPI यांच्याविषयी चर्चा केली, कारण आयोग यावरती क्वेश्चन विचारू शकतो. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की WPI आणि CPI यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, WPI मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, CPI मध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याची माहिती आपणास असणे आवश्यक आहे. यानंतर पेज क्रमांक 3 वरती एक न्यूज आहे. न्यूज अशी आहे पहा, स्वाधार योजनेवर तरतुदीपेक्षा कमी खर्च. न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, परंतु या ठिकाणी जी स्वाधार योजना आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. स्वाधार योजना म्हणजे काय याविषयी आपल्याला माहिती असली पाहिजे. जी स्वाधार योजना आहे तिचं जे पूर्ण नाव आहे ते आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना. मग या योजनेशी संबंधित विभाग कोणता आहे, तर या योजनेशी संबंधित विभाग जो आहे तो आहे सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग, जो की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येतो. मग या योजनेचे लाभार्थी वर्ग कोणता आहे, तर या योजनेचा लाभार्थी वर्ग अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत ते या स्वाधार योजनेचे लाभार्थी आहेत. मग ह्या विद्यार्थ्यांना काय लाभ येतो, आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शासकीय वसतिगृह आहेत, परंतु त्यांची जी क्षमता आहे ती कमी आहे. म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहाची गरज आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना ती शासकीय वसतिगृह मिळू शकत नाही, कारण त्या शासकीय वसतिगृहांची जी क्षमता आहे ती कमी आहे. मग ज्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना किंवा नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश भेटत नाही, त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार काय करतं, आर्थिक मदत करते, म्हणजे त्यामुळे त्यांचं राहण्याची सोय व्हावी. तर या संबंधित जी योजना आहे तिला आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे म्हणतो. यानंतर पुढची बातमी पाहूया. त्या ठिकाणी पहा, बातमी पेज क्रमांक 8 वरची आहे. तर बातमी अशी आहे, पुण्यातील G20 परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांना आषाढी वारीचे दर्शन. न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, परंतु या ठिकाणी जे G20 आहे इट इज इम्पॉर्टंट फॉर टू अस. हिअर वी कॅन सी द लोगो ऑफ G20.
या वर्षीचा जो G20 आहे आणि त्याची जी परिस्थिती आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी G20 विषयी थोडक्यात चर्चा करूया. तर या ठिकाणी G20 जी परिषद आहे ती आपल्या भारतामध्ये होणार आहे आणि कोणत्या कालावधीमध्ये होणार आहे तर 9 ते 10 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये भारतामध्ये G20 परिषद होणार आहे. मग या ठिकाणी जे घोषवाक्य आहे ते आहे वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, ज्याला संस्कृतमध्ये वसुधैव कुटुंबकम असेही म्हणतात. वन अर्थ म्हणजे एक पृथ्वी, वन फॅमिली म्हणजे एक परिवार आणि वन फ्युचर म्हणजे एक भविष्य. या एका अर्थावर आपण सर्व एक फॅमिली आहोत आणि आपला सर्वांचं एकच भविष्य आहे, अशी ही थीम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मग G20 जी परिषद आहे ती कुठे होणार आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे आणि ती जे प्रगती मैदान आहे त्या प्रगती मैदानावरती ती G20 परिषद होणार आहे. यामध्ये सहभागी देश कोण आहेत तर जे G20 किंवा G20 चे जे काही सभासद असतील ते सर्वचे सर्व या ठिकाणी सहभाग नोंदवणार आहेत. ही जी परिषद आहे त्या परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तर त्या परिषदेचे अध्यक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत. मग या अगोदर 2022 मध्ये जी G20 परिषद झाली ती कुठे झाली होती तर 2022 ची G20 परिषद बाली या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते आणि 2024 ची G20 परिषद कुठे होणार आहे ती रिओ डी जानेरो या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे काही महत्त्वाचे जे फॅक्ट्स आहेत आपल्यासाठी G20 संबंधी त्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली. तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण जो 13 मेचा लोकसत्ता पेपर आहे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो.